नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. असं म्हटलं जातं की माणूस ओळखीने नाही तर अनुभवाने शहाणा होतो. आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात जे रक्ताच्या नात्याने आपले असतात, पण मनाच्या नात्याने तिथे मात्र प्रश्नचिन्ह उभं राहतात. कधी विचार केलाय का की तुमच्या आयुष्यातील एखादी आनंदाची बातमी ऐकून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात खरोखर समाधान आहे की मत्सराची एक बारीक ठिणगी? आजच्या या व्यावहारिक युगात एक अत्यंत कडू पण सत्य गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचं गुपित हे तुमच्यासाठी एक शस्त्र आहे. जर ते दुसऱ्याच्या हातात गेलं तर ते तुमच्याच विरुद्ध वापरलं जाणार. आज आपण अशा काही गोष्टींचा उलगडा करणार आहोत ज्या तुम्ही अगदी तुमच्या सावलीपासूनही लपून ठेवल्या पाहिजेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नातेवाईक तुमचे सर्वात मोठे हितचिंतक आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुमच्या डोळ्यावरची ही पट्टी आज कायमची निघून जाईल. या प्रवासाची सुरुवात आपण एका अशा गोष्टीपासून करणार आहोत जी अनेकांच्या वादाचं आणि मत्सराचं मूळ असते. ती म्हणजे तुमचे उत्पन्न. पैसा हे जगातील सर्वात मोठं सत्य आहे. जीवनाचा अनुभव असं सांगतो की व्यक्तीची संपत्ती ही तिची ताकद असते, पण ती उघड करणे हे तिच्या कमजोरीचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही नातेवाईकांना सांगता की तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवता, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर नाही तर एक प्रकारची तुलना सुरू होते. जर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त कमवत असाल तर त्यांच्या मनात मत्सराची भावना निर्माण होते. याला एवढे पैसे कसे मिळतात, नक्कीच काहीतरी चुकीचं करत असणार, अशा चर्चा सुरू होतात. दुसरीकडे जर तुम्ही तुमचं उत्पन्न कमी सांगितलं तर ते तुम्हाला तुच्छ लेखायला लागतात. इतकंच नाही तर तुमचं उत्पन्न कळताच लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. गरजेच्या वेळी मदत मागणे वेगळे, पण तुमच्या उत्पन्नाचा आकडा माहिती असल्यावर लोक तुमच्यावर हक्क गाजवायला लागतात. तुमची मेहनत कुणालाच दिसत नाही, दिसतो तो फक्त तुमचा पगार. म्हणून तुमची तिजोरी आणि तुमचं उत्पन्न हे नेहमी पडद्याआड राहू दे. तुमच्या खिशाची माहिती जगाला झाली की लोकांच्या नजरा बदलतात. पण त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे जेव्हा लोकांच्या नजरा तुमच्या काळजाच्या जवळ असलेल्या नात्यावर पडतात, ती म्हणजे तुमचे खरे प्रेम. प्रेम ही एक अत्यंत वैयक्तिक आणि नाजूक भावना आहे. पण जेव्हा ही गोष्ट नातेवाईकांच्या कानावर पडते, तेव्हा ते त्या प्रेमाचा तमाशे करायला वेळ लावत नाही. नातेवाईकांसाठी तुमचं प्रेम हे एक गॉसिपचं साधन असतं. मुलगा कोणाचा आहे, मुलगी कोणत्या जातीची आहे, त्याच्या घरची परिस्थिती काय, असे हजारो प्रश्न उपसले जातात. लग्नाआधी जर तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल घरी किंवा नातेवाईकांत उघडपणे चर्चा केली तर त्या मिठाचा खडा टाकणारे अनेक जण तयार असतात. ते तुमच्या जोडीदाराच्या उणीवा शोधून काढतील आणि तुमच्या मनात विष कालवतील. जोपर्यंत तुमचं नातं लग्नाच्या बंधनात अडकत नाही तोपर्यंत ते जगापासून लपून ठेवा, कारण तुमची ही कोमल भावना लोकांच्या तोंडाचा विषय बनायला वेळ लागत नाही. प्रेमाचं नातं जगणं जितकं कठीण आहे तितकंच कठीण असतं आपला भूतकाळ आणि त्यातला संघर्ष पचवणं. तो म्हणजे तुमच्या संघर्षाचे दिवस. आज तुम्ही ज्या शिखरावर आहात, किती पोहोचण्यासाठी तुम्ही किती काटेरी वाट तुडवली आहे, हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. अनेकदा आपण भावनेच्या भरात नातेवाईकांना सांगतो की एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते किंवा मी रस्त्यावर झोपलो होतो. तुम्हाला वाटतं की ते तुमचं कौतुक करतील, पण सत्य उलट असतं. लोक तुमच्या संघर्षाचा आदर करण्याऐवजी त्याचा वापर तुम्हाला कमी लेखण्यासाठी करतात. उद्या जर तुमचं त्यांच्याशी भांडण झालं तर तेच लोक म्हणतील, आम्हाला माहिती आहे तुझी लायकी काय होती, विसरू नकोस. तुझे ती दिवस, तुमचा संघर्ष ही तुमची शक्ती आहे. ती लोकांसमोर मांडून स्वतःची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या यशाचा प्रकाश इतका प्रखर असू द्या की तुमचा संघर्ष लोकांना सांगण्याची गरजच पडणार नाही. संघर्षातून सावरलेलं मन जेव्हा घरी येतं तेव्हा तिथेही काही वाद असतात जे घराबाहेर जाता कामा नये. ती म्हणजे घरातील भांडणे. प्रत्येक घरात वाद होतात. पती पत्नी, भाऊ बहीण किंवा आई वडील यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक आहे. पण हे वाद जेव्हा घराच्या चौकटीबाहेर जातात तेव्हा ते घरातील भांडण राहत नाही, तर लोकांसाठी मनोरंजन बनतं. नातेवाईकांना तुमच्या घरातील भांडणाची माहिती मिळाली की ते आग विझवण्याऐवजी त्यात तेल ओतण्याचं काम करतात. ते एका बाजूला जाऊन दुसऱ्याची निंदा करतील आणि तुमच्या नात्यात कायमची दैत निर्माण करतील. घराची इज्जत ही घराची चार भिंतीतच सुरक्षित असते. एकदम काही भिंत ओलांडून चर्चा बाहेर गेली की तुमचं घर हे घर राहत नाही, तर एक सार्वजनिक ठिकाण बनतं जिथे प्रत्येक जण आपली मत मांडायला येतो. घरातल्या गोष्टी घरात ठेवणं हे शहाणपणाचे लक्षण आहे. पण त्याहून मोठं शहाणपण म्हणजे तुमचे पुढचे बेत कोणालाही न सांगणे. ती म्हणजे भविष्यातील मोठे प्लॅन्स. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल, नवीन घर घेणार असाल किंवा परदेशात जाणार असाल, ही बातमी जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत ती कोणालाही सांगू नका. कामाच्या जगाचा हा नियम आहे की कार्य पूर्ण होण्यापूर्वी त्याचा धोरण वाजवू नका. कारण जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन्स लोकांना सांगता तेव्हा त्या कामात अडथळे येण्याची शक्यता वाढते. लोकांच्या नजरा आणि नकारात्मक विचार तुमच्या कामात बाधा आणू शकतात. शिवाय जर काही कारणास्तव तुमचा तो प्लॅन यशस्वी झाला नाही तर हेच नातेवाईक तुमची चेष्टा करायला पुढे सरसावते. तुमचं यश जगाला दिसू दे, पण तुमची योजना फक्त तुम्हालाच माहित असू दे. शांतपणे काम करा
आणि तुमच्या यशाला आवाज करू द्या. भविष्याची स्वप्न डोळ्यात असताना मनात काही जुन्या जखमा आणि वेदनाही असतात, ज्या जपून ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे मानसिक वेदना. आजच्या काळात मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे. पण नातेवाईकांसाठी डिप्रेशन किंवा मानसिक त्रास हा केवळ एक चेष्टेचा विषय असू शकतो. जेव्हा तुम्ही तुमचं मन कोणासमोर मोकळं करता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं ओझं हलकं होईल. पण नातेवाईक तुमच्या वेदना समजून घेण्याऐवजी तुम्हाला कमकुवत ठरवून मोकळे होतात. तुमच्या मानसिक स्थितीचा वापर करून ते तुम्हाला भविष्यात भावनिकदृष्ट्या त्रास देऊ शकतात. तुमचं दुःख अशाच व्यक्तीला सांगा जो तज्ञ आहे किंवा ज्याच्यावर तुमचा अंधविश्वास आहे. प्रत्येक नातेवाईक हा तुमचा मार्गदर्शक असू शकत नाही. मनाची वेदना आपल्याला आतून पोखरीत असतातच, पण त्या जेव्हा मत्सराचं विष कालवलं जातं, तेव्हा परिस्थिती अजून बिघडते. ती म्हणजे इतरांशी स्वतःची तुलना. कधी कधी आपण नातेवाईकांसमोर बोलून जातो की अमक्याचा मुलगा किती प्रगती करतोय आणि मी मात्र मागेच आहे. ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करता आणि ती नातेवाईकांसमोर कबूल करता, तेव्हा तुम्ही स्वतःचाच दर्जा खाली पाडता. तुम्ही त्यांना हे सांगताय की तुम्ही अपयशी आहात. मग ते नातेवाईक हीच गोष्ट पकडून तुम्हाला आयुष्यभर टोमणे मारत राहतील. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची बेर वेगळी असते. तुमची स्पर्धा फक्त स्वतःशी असू द्या. नातेवाईकांसमोर स्वतः कधीही कमी लेखू नका, कारण जग तुम्हाला तसं वागवतं जसं तुम्ही स्वतःला सादर करता. मोठेपणा स्वतःचा आदर राखणं महत्वाचं आहे, पण तुमचं मोठेपण तुमच्या शब्दातून नाही तर तुमच्या कृतीतून सिद्ध व्हावे. ती म्हणजे तुम्ही केलेली मदत. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये, ही म्हण खूप खोल अर्थ सांगून जाते. तुम्ही कोणाला आर्थिक मदत केली असेल, कोणाचं शिक्षण पूर्ण केलं असेल किंवा कोणाचं घर वाचवलं असेल, तर ही गोष्ट कधीही नातेवाईकांना सांगू नका. जर तुम्ही तुमच्या मदतीचा गाजावाजा केला, तर लोक तुम्हाला अहंकारी समजू लागतात. नातेवाईक या गोष्टीचा असा अर्थ काढतात की तुमच्याकडे खूप पैसा जाणार आहे आणि तुम्ही तो उडवत आहात. शिवाय ज्याची तुम्ही मदत केली आहे त्याची इज्जतही तुम्ही चव्हाट्यावर आणता. मदत ही निस्वार्थ असावी, ती प्रसिद्धीसाठी नसावी. सांगूनपणा जपला पाहिजे, पण आपली सुरक्षा जपण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लपवावीच लागते, ती म्हणजे तुमची सर्वात मोठी कमजोरी. प्रत्येक माणसाची एक कमजोरी असते. कोणाला लवकर राग येतो, कोणाची तरी भीती वाटते, तर कोणाला एखादं व्यसन असतं. तुमची ही कमजोरी तुमच्या सर्वात जवळच्या नातेवाईकालाही सांगू नका. व्यवहाराचा एक नियम असतो, शत्रूवर तिथेच वार करा जिथे तो सर्वात जास्त कमकुवत आहे. नातेवाईक आज तुमच्याशी चांगले वागत असतील, पण भविष्यात जर काही मतभेद झाले तर ती तुमच्या याच कमजोरीवर वार करतील. तुमची कमजोरी ही तुमची अत्यंत गोपनीय माहिती आहे. ती फक्त स्वतःपाशी ठेवा आणि ती दूर करण्याचा प्रयत्न करा. कमजोरी माहिती असणं धोक्याचं आहेच, पण तुमच्या प्रतिमेला तडा देणारी अजून एक गोष्ट तुम्ही लपवली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या वाईट सवयी आणि दोष. आपण कोणी परिपूर्ण नसतो, आपल्यात काही वाईट सवयी असतात. पण या सवयीची कबुली नातेवाईकांसमोर देणं म्हणजे स्वतःची इज्जत स्वतःच्या हाताने घालवण्यासारखे आहे. तुम्ही जर तुमच्या दोषाबद्दल सांगू लागलात, तर लोक तुम्हाला त्याच नजरेने पाहू लागतात. मग तुम्ही कितीही चांगले वागलात तरी तुमची ती एक वाईट सवय लोकांच्या लक्षात राहते. हा माणूस तर असाच आहे, हे लेबल लागायला वेळ लागत नाही. तुमचे दोष सुधारण्यावर भर द्या, पण त्याबद्दल लोकांकडे चर्चा करू नका. लोक तुमच्या सुधारण्यापेक्षा तुमच्या बिघडलेल्या गोष्टीची चर्चा जास्त करतात. तुमच्या दोषाची चर्चा करणार हीच दुनिया तुमच्या एका महत्वाच्या गोष्टीची मस्करी करायला आगी पुढे पाहत नाही, ती म्हणजे तुमची अपूर्ण स्वप्न. आपली सगळ्यांची काही स्वप्न असतात जी अजून पूर्ण झालेली नसतात. कोणाला खूप मोठं काहीतरी करून दाखवायचं असतं. ही अपूर्ण स्वप्न जेव्हा तुम्ही नातेवाईकांना सांगता, तेव्हा ते तुमच्या पाठीवर थाप मारण्याऐवजी तुमच्यावर हसतात. वय काय तुझं आणि तू स्वप्न काय पाहतोस किंवा तुला हे कधीच जमणार नाही असे नकारात्मक विचार तुमच्या मनात पेरले जातात. यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळत होतो. तुमची स्वप्न ही तुमची वैयक्तिक संपत्ती आहे. ती जोपर्यंत सत्यात उतरत नाही तोपर्यंत त्याचा गजर करू नका. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी तुमच्या स्वप्नांचा आवाज संपूर्ण जगाला येईल. तर मित्रांनो, या होत्या 11 गोष्टी ज्या गुप्त ठेवणंच हिताच आहे. नातेवाईक वाईट असतात असं मुळीच नाही, पण मानवी स्वभाव हा मत्सर आणि ईर्ष्या यांनी भरलेला असतो. आपली सुरक्षितता आणि आपला विकास आपल्याच हातात असतो. तुमच्या आयुष्यातील या गोपनीय गोष्टी जपून ठेवा आणि एक शक्तिशाली व्यक्तिमत्व घडवा. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त पटली, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःचा आदर करा, स्वतःला ओळखा आणि एक यशस्वी जीवन जगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.